मित्रांनो, श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, पण तत्पूर्वी एक अमावस्या येणार आहे. काय आहे बरं त्याचं महत्व? गप्पा गोष्टींच्या या आजच्या भागात याच दीप अमावस्या आणि जीवती पूजन याबद्दल थोडेसे जाणून घेऊ. दीप अमावस्या या आषाढ महिन्यातील अमावस्याला साजरी केली जाते. एक खास अमावस्या आहे. या दिवशी घरातील देवळातील सर्व दिवे लावून त्यांचे पूजन केले जाते. याला दीपपूजन असे म्हणतात. त्याची एक पौराणिक कथा आहे. ती अशी: पृथ्वीवर अंधकार वाढला आणि त्यामुळे रात्र आणि दिवस यांचं संतुलन बिघडलं. यामुळे देवतांना मोठी चिंता वाटली. ते भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी सांगितलं की जेव्हा माणसं आपल्या घरातील दिव्यांचं पूजन करतील त्यावेळी हा अंधकार दूर होईल. केवळ एका दिव्याने भागणार नाही, तर असंख्य दिवे लावून समाजातील प्रत्येकाने प्रकाश पसरवण्यास हातभार लावला पाहिजे. जेव्हा चंद्र आकाशात नाहीसा असतो किंवा लुप्त होतो त्यावेळी मानवाने या दिव्यांच्या मदतीने प्रकाशाची निर्मिती केली पाहिजे. लोकशक्तीने आपण स्वतः प्रकाश निर्माण करून अंधकारावर विजय मिळवा. आणि त्या दिवसापासून ही आषाढ अमावस्या उत्सवाच्या रूपात साजरी होऊ लागली. या दिवशी घरातील सगळे मातीचे दिवे जे दिवाळी किंवा इतर वेळी वापरले जातात त्यांना साफ करून त्यात तेल वाती घालून लावले जातात. दिवा हे ज्ञानाचं, वृद्धिंगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार म्हणजे दीप. त्यामुळेच याला वंशवृद्धीचे प्रतीक सुद्धा मानतात. या प्रतीकांचं पूजन म्हणजे हे दीपपूजन. दीप अमावस्या म्हणजे प्रकाश उत्सव, म्हणजे ज्ञान, शुद्धता, शक्ती यांचा उत्सव. आणि अंधकार म्हणजे आपल्यातील अज्ञान, नकारात्मकता, रोग यांच्यातील युद्धाचं प्रतीक. आपल्या आयुष्यातील अनेकदा अंधार येतो, नैराश्य येते, दारिद्र्य, आजार, तणाव यामुळे आपण त्रासलेले असतो, होय ना? या काळात जर आपण आपल्यातील एक दिवा म्हणजेच आशा, प्रयत्न, श्रद्धा म्हणजे सकारात्मकता जागवली तर आपण या अंधकारावर, नैराश्यावर मात करू शकतो, नाही का? विज्ञान असं सांगतं की प्रकाश ही ऊर्जा आहे. घरातील दिव्यांचं पूजन म्हणजे आपण त्या दिव्यांना प्रसन्न ठेवतो, म्हणजेच त्या दिव्यांची काळजी घेतो, त्यांना स्वच्छ ठेवतो. हेच तत्व आपल्या जीवनातील ऊर्जा स्त्रोतांबाबतही लागू होतं. जसं की मन, शरीर, बुद्धी. दिवा केवळ बाहेरील अंधकार दूर करत नाही, तर अंतर्मनातील अंधकार देखील तो दूर करतो. इलेक्ट्रिक दिव्यांच्या झगमगाटाऐवजी जर एखाद्या वेळी नुसते 1 किंवा 2 दिवे जरी घरात लावले तरी काय होईल? त्या तेल किंवा तुपाचा सुगंध घरात सर्वत्र पसरेल. तर सौम्य प्रकाश अंधार तर दूर करतोच, पण मनाला समाधानही देतो, जे आपले मानसिक आरोग्य स्थिर ठेवण्यास मदत करते. आता आपण याच काळात आपल्या घराच्या चौकटीवर एक चौकोनी किंवा पंचकोनी स्टिकर लावले पाहतो. हे लावण्याची प्रथा आजही सगळीकडे चालू आहे. काही लोक हे ते काम मुद्दाम घरी येऊन करून देतात. घरात जीवतीचे फोटो सुद्धा लावलेले जातात. या दिवशी अनेक ठिकाणी जीवती देवीचे पूजन केले जाते. जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ समजून घेताना आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने विचार करू. जीवती पूजन म्हणजे मातृत्वाचा, स्त्री शक्तीचा सन्मान. जीवती म्हणजे जीवनदायिनी शक्ती. पारंपरिक श्रद्धेनुसार हे पूजन प्रामुख्याने महिलांकडून आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. जीवती देवी म्हणजे निसर्गातील एक सजीव शक्ती, जी जीवनाचे रक्षण करते. अगदी जैविक दृष्टीने पाहिलं तर जसे आई मुलांच्या आरोग्यासाठी सर्व काही करते, अगदी तसंच जीवती पूजन हे मातृत्व, संरक्षण आणि मुलांच्या मंगलतेची कामना करणाऱ्या प्रार्थनेचं विज्ञान आहे, असं म्हणू. दीप अमावस्या आणि जीवती पूजन हे केवळ परंपरा म्हणून न मानता त्यातील आध्यात्मिक, मानसिक आणि वैज्ञानिक अर्थ समजून घेतला तर हे सण जीवनातील नवीन ऊर्जा देणारे ठरतील. जीवतीच्या प्रतिमेची रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा पण एक विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या
वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. जसे की नरसिंह, कालियामर्दन करणारा बाल श्रीकृष्ण, पाळणा झुलवणारी माता जिवती आणि बृहस्पती अशी हे 4 चित्र श्रावण महिन्यात पूजली जातात. काय रहस्य असेल या प्रतिमाक्रमांचे? उद्याच्या भागात याचा विचार करू. गोष्ट कशी वाटली तर जरूर कळवा.